इतिहास हा पराक्रमातून घडतो, शौर्यातून, चातुर्यातून आणि या भारत मातेसाठी आणि इथल्या मातीसाठी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून. होय, हे रक्त आमच्या देशातल्या प्रत्येक जिगरबाज मावळ्यानं सांडलं. प्रत्येक क्रांतिकारकानं सांडलं. आज असतील लाखो हजारो नेते, अभिनेते, हिरो, परंतु आमच्यासाठी खरे हिरो तेच. बाजी, मुरारबाजी, केसाची कंक, शिवा काशीद, तान्हाजी मालुसरे, कोंढाजी बाबा फर्जंद, बाजी प्रभू देशपांडे. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. इनकलाब जिंदाबाद, मेरी झाशी नहीं दूंगी. जय जवान, जय किसान. लढायचंय ना तर इथं गडावरती लढून मारा, नाहीतर गडकोटांवरून उड्या टाकून मारा, असं सांगणारे सूर्याची मालुसरे असतील. खरं तर या मावळ्याच्या रक्तात इमानदारी होती, जगण्यात निष्ठा आणि प्रामाणिकपणा होता. तसं बघायला गेलं तर भारतापेक्षा महाराष्ट्राचा इतिहास बघायला गेलं तर हा इतिहास प्रचंड रक्तरंजित इतिहास आहे. ह्या इतिहासात प्रत्येकाला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक, बलिदान द्यावं लागलं आणि तो इतिहास प्रत्येकाच्या जगण्याला एक प्रेरणा देऊन जातो. हे इतिहासाकडे पाहत असताना आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघतो त्या पद्धतीने इतिहास आपल्याला समजायला सुरुवात होते. आणि तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास हा गौरवशाली इतिहास संबोधला जातो. का? का तर या इतिहासात ज्यांनी ज्यांनी या भारताला स्वातंत्र्य मिळावं आणि या महाराष्ट्राचं स्वराज्य फुलावं म्हणून स्वतःच्या जगण्याची, जीवाची बाजी लावली. रक्ताचा एक एक थेंब या मातीसाठी अर्पित केला आणि या मातीला कसं गुलामांच्या बेड्यांमधून स्वतंत्र करता येईल यासाठी विचार केला आणि तो स्वतःच्या कृतीच्या माध्यमातून अंमलात आणला. तो मावळा खऱ्या अर्थानं आमच्यासाठी हिरोच होता की? हो, हिरोच. कारण चित्रपटाच्या पडद्यावरती कसं जगायचं आणि स्वतःच्या दैनंदिन वैयक्तिक जगण्यात कसं जगायचं हे आपल्याला आज धकाधकीच्या जीवनात पाहायला मिळतं खरं. परंतु स्वतःच्या वैयक्तिक जगण्यात जी निष्ठा, प्रामाणिकपणा, संस्कार, तेच संस्कार, तीच निष्ठा आणि तीच प्रामाणिकपणा स्वराज्याच्या आणि स्वातंत्र्याच्या कामी आणणारा प्रत्येक जिगरबाज मावळा हा या महाराष्ट्रासाठी आणि या भारतासाठी हिरोच होता. कारण त्यांच्या त्या जगण्यानं इथल्या भारत मातेला हसायला लावलं, या महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीतून मुक्त केलं. हा इतिहास तसा कड्याकपारीतला, डोंगरातला, झाडीच्या घनदाट जंगलातला आणि ह्याच सगळ्या गोष्टींमधून हा इतिहास घडत गेला. त्या इतिहासाला प्रत्येक संदर्भ आहे आणि त्या संदर्भाला एक वेगवेगळा साक्षीदार आहे. तसं तर त्या घोडखिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांना असं सांगता आलं असतं की राजे, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत लढा, तुम्ही सुद्धा या स्वराज्यासाठी काहीतरी स्वतःच्या जगण्याचं करता येईल असं बघा. परंतु नाही, आमचा राजा महत्वाचा आहे, आमची माती महत्वाची आहे आणि आजचा क्षण आणि आजचा दिवस सुद्धा महत्वाचा आहे. याची जाणीव ज्या बाजीप्रभू देशपांडेंना होती, त्यांनी तर स्वतःच्या रक्तानं त्या घोडखिंडीची पावनखिंड केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेवरती झोपून ज्या शिवा काशीदनं स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घेतलं आणि जगण्याचं सार्थक केलं. अनेक सरदारांना घाम फोडणारा चाकणचा किल्लेदार, फिरंगोची नरसाळ असेल, मुरारबाजी असतील, आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणाल का सध्याच्या काळातला कुठला बाप? नाही. परंतु ज्यांनी आधी कोंढाण्याचं लग्न लावलं आणि कोंढाण्याचा सिंहगड केला, म्हणजे ज्यांच्या जाण्यानंतर सुद्धा इथला महाराष्ट्र हळहळला आणि या महाराष्ट्राचा एक छावा सिंह गेला, याची जाणीव या संबंध महाराष्ट्राला झाली आणि म्हणून कोंढाण्याचं सिंहगडमध्ये रूपांतर झालं. ते तानाजी मालुसरे, येसाजी कंक,
असा प्रत्येक जिगरबाज मावळा स्वतःच्या जीवाची बाजी, जीवाचं रान करून लढला आणि शत्रूला नडला, म्हणून तो हिरो आहे. खरं तर त्यांच्याकडून काय घ्यावं? त्यांच्याकडून संस्कार, श्रद्धा, मातीप्रती आणि इथल्या भारत मातेप्रती असणारी निष्ठा आणि आज्ञाधारकपणा, ह्या सगळ्या गोष्टी जर आजकालच्या युवकांनी, आजकालच्या या तरुण पिढीनं, समाजानं घेतल्या आणि इथल्या नेत्यांची चाटुगिरी करण्यापेक्षा, इथल्या पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या मागे फिरण्यापेक्षा, राजकीय नेत्यांचा हात धरण्यापेक्षा समाजकारणाकडे वळून ह्या हिरोंचा आदर्श कसा घेता येईल, चित्रपटसृष्टीच्या पडद्यावरच्या नव्हे, मी ह्या हिरोंचा सांगतोय, जे हिरोंना इथल्या भारत मातेचा आणि इथल्या महाराष्ट्राचा एक वेगळा गौरव सोहळा पार पाडला स्वतःच्या रक्ताच्या अभिषेकातून. होय, त्या हिरोंचा आपल्याला आदर्श घ्यायचा आहे. जय महाराष्ट्र, जय भारत माता, वंदे मातरम.